याच्यातून मोठ्या प्रमाणात महिला गेलेल्या होत्या, मोठ्या प्रमाणात युवा वर्ग गेलेला होता. त्याच्यामुळे आमच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक करतो. आणि सगळ्यांनाच आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय संयमाने ही निवडणूक लढवायची आहे. आपल्या निवडणुकीची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे आणि विकासाच्या संदर्भात आपल्याशी कोणी स्पर्धा करूच शकत नाही. अनेक लोकांना आता संभ्रम निर्माण झालेला आपल्याला तिकीट मिळतं की नाही. त्याच्यामुळे काही लोकांनी अपक्ष म्हणून सुद्धा फॉर्म भरलेले आहेत असं सुद्धा मला कळलं. तर महाविकास आघाडीमध्ये हे मोठ्या प्रमाणात धुसफूस चालू आहे, परंतु महायुती मात्र एक संघ आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही एकत्रपणे आणि अतिशय संघटितपणे ही निवडणूक लढवू आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे सत्तेवर येईल. आणि माझी खात्री आहे की ह्या आमच्या विजयामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या युवकांचा, आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, सर्वांचाच या ठिकाणी सहभाग असेल याची मला खात्री आहे. आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी आमच्या सरकारने काहीतरी केलेलं आहे. रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन केलेलं आहे. त्याच्याचबरोबर घरेलू कामगारांसाठी वेगळ्या सुविधा या दिलेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की जे जे घटक हे समाजाचे आहेत त्या प्रत्येक घटकासाठी वेगळी महामंडळ ही स्थापन झालेली आहे. पण कापसाला भाव देत असताना काजूला कधी नव्हता ते काजूलासुद्धा यावर्षी 10 रुपये प्रति किलो भाव मिळालेला आहे. सोयाबीनला चांगली मदत केलेली आहे. दुधाच्या उत्पादकांना चांगली मदत केलेली आहे. आणि एकंदर महाराष्ट्राच्या इतिहासामधली सर्वात मोठी शेतकऱ्यांची मदत ही आमच्या सरकारने केलेली आहे. आणि त्याच्यामुळे जनता सुखी आहे. अन्नपूर्णा योजनेच्या निमित्ताने 3 सिलेंडर हे प्रत्येकाच्या घरोघरी पोचत आहेत. अनेक योजना ज्या आम्ही महिलांसाठी दिलेल्या आहेत त्याच्यामधून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. हा एक पर्यटन जिल्हा आहे. जवळजवळ 150 कुटुंबात स्वतःची हॉटेल्स बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत. 1500पेक्षा अधिक महिला बचत गटांना स्वतःचा उद्योग आम्ही उभा करून दिलेला आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 4500 महिलांना स्वतःचा कुक्कुटपालनाचा उद्योग करून दिलेला आहे. आणि आता नुकताच जवळजवळ 200-250 शेतकऱ्यांना त्यांना देशी गायींचे सुद्धा संकल्पना आपण राबवतो आहे. त्याच्याचबरोबर पहिल्यांदाच कोकणामध्ये रेशीम तयार करण्याचा प्रकल्प सुरू झालेला आहे, ज्याला टसर सिल्क म्हणतात. त्याचं उत्पन्न सुरू आहे. हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड ही दोडामार्ग तालुक्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर जो किनारपट्टीवरचा भाग आहे तिथल्या मच्छीमारांना आउटबोर्ड इंजिन देण्यात आलेले आहेत. त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स देण्यात आलेले आहेत. त्यांना नव्या होड्या, गाडी सर्व काही दिलेले आहेत. परंतु पहिल्यांदाच आपण गणपती तयार करणारे जे कलाकार आहेत त्यांना कॉम्प्रेसर मशीन लागतं ज्याच्यामधून ते पेंटिंग करतात. त्या कॉम्प्रेसरची योजना त्याच्यासाठी पैसे मंजूर केलेले आहेत. त्याच्यामधले बेनिफिशरी सिलेक्ट झालेले आहेत आणि ह्याचे PS झाल्यानंतर त्या योजनेलासुद्धा सुरुवात होईल. त्याच्याचबरोबर दशावतारी कलावंतांनासुद्धा स्वतःच्या मालकीच्या गाड्या ते देण्याची स्कीम त्या ठिकाणी केलेली आहे. काही दशावतार मंडळ मागे राहिलेले आहेत तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल. महिलांचा पर्यटनामध्ये थेट सहभाग असावा म्हणून त्यांना बसेस महिलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ह्या बसेस ज्या महिलांची बचत गट आहेत त्याच्याचबरोबर ज्या हाऊसबोट खाडीमध्ये चालतात, जवळजवळ 1 कोटी रुपयाची एक हाऊसबोट असते, अशा हाऊसबोटसुद्धा महिलांच्या बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लवकरच याची टेंडर्स ज्यावेळेला ओपन होतील त्यावेळेला ह्या हाऊसबोटसुद्धा महिलांचे बचत गट चालवताना दिसतील. अतिशय क्रांती या संपूर्ण भागामध्ये होते. कॉयर उद्योगावर महिला आज काम करत आहेत. आणि त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं मी बोलायला गेलो तर तासदार मी काय आम्ही केलं सांगायला लागलं. शेतकऱ्यांना आपण श्री पद्धतीने लागवड करण्यासाठी मदत केलेली आहे. दुबार पिकासाठी आपण मदत केलेली आहे. त्यानंतर आंतरपिकासाठी मदत केलेली आहे. आणि आंब्याचे जे उत्पादक असतात त्यांना फळमाशीपासून संरक्षण मिळावं म्हणून लाखोच्या संख्येने आपण ट्रॅप दिलेले आहेत. त्यांना ताडपत्र्या दिलेल्या आहेत, क्रेट्स दिलेल्या आहेत. सर्वसामान्य जो भाताचा शेतकरी असतो त्यालासुद्धा आपण ताडपत्र्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. तरी पण मागणी एवढी प्रचंड आली की त्यांचे अर्ज उशिरा प्राप्त झाले आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे उर्वरित जे शेतकरी याच्यामध्ये एकही शेतकरी शिल्लक राहणार नाही. सर्वांना या ताडपत्र्यांचं वाटपसुद्धा होईल.
कारण अकाळी पाऊस येतो आणि अकाळी पाऊस आल्यानंतर आपलं भात कसं सुकवायचं हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा राहतो. याच्याचबरोबर आपण पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना राबवतो आहे. त्याच्यामध्ये फिशिंग विलेजचं भूमिपूजन झालेलं आहे. तिलारीमध्ये जो मोठा प्रकल्प यायचा आहे त्याची जाहिरात निघालेली आहे BOT तत्वावर. तो प्रकल्प झाल्यानंतर सुद्धा हजारो युवकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत आणि विशेषतः आडाळीमध्ये छोट्या छोट्या उद्योगांनी सुद्धा आपले बुकिंग केलेलं आहे. 70 ते 80 उद्योगाने आपलं बुकिंग केलेलं आहे. आणि आता जो फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्याने एकंदर 1200 एकर जमिनीची मागणी ही शासनाकडे केलेली आहे. जर्मनीचं ट्रेनिंग चालू आहे. ज्या मुलाला 20,000 रुपये पगार मिळतो त्याला 3-3 लाख रुपये पगार हा दर महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचीसुद्धा पहिली बॅच ही येत्या 1 महिन्यामध्ये जाणार आहे. त्यांना सगळ्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे. माझी सर्व युवा वर्गाला या निमित्ताने विनंती आहे की मी गणपतीच्या निमित्ताने केवळ एका वॉर्डमध्ये फिरलो तर दोन घरांच्या मध्ये एक मुलगा तरी ITI झालेला आहे. अशा मुलांना तुम्ही ताबडतोब शोधा, त्यांचं ट्रेनिंग सुरू करा. कारण आता ट्रेनिंगचे अधिकार हे स्थानिक कॉलेजना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझं तर स्वतःचं टार्गेट असं आहे की किमान 10,000 मुलं या जिल्ह्यातून जर्मनीमध्ये जावी आणि त्यांनी जरी 5-5 लाख रुपये जरी वर्षाला सेव्हिंग केलं आणि आपल्या आईवडिलांना पाठवलं तरी ती शेतकरी कुटुंब आणि ती कुटुंब ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे ते सुखी होऊ शकतील. अनेक योजना पुढे सांगता येतील, परंतु आज खरा दिवस हा संजू परब यांचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन करावं. अशोकराव बोलणार जास्त उमेदवार जाहीर झालेले आहेत सगळे. बघा महाविकास आघाडीचे उलट अजून 45 झाले. ते म्हणतात आम्ही इक्वल वाटून घेणार. त्यांच्यामुळे उलट त्यांच्यामध्ये आघाडीमध्ये बिघाडी आहे, आमच्यामध्ये बिलकुल नाही. अनेक वेळेला स्थानिक काही प्रश्न असतात, 2-2, 4-4 लोक इच्छुक असतात, थोडासा वेळ लागतो, परंतु आमची यादी उद्यापर्यंत फायनल. इच्छुक हे सगळ्या पक्षामध्ये असणार. इच्छुक असण्यामध्ये वाईट काहीच नाही. संजू परब स्वतःसुद्धा इच्छुक होते. त्याला त्यांनी मला सांगितलेलं होतं तुम्ही पक्षाकडे तिकीट मागणार, तुम्ही वाईट वाटून घेता का म्हणे. मी अजिबात वाईट वाटून घेतलं का, माझ्याबद्दल काहीतरी बोलले फोन करायचं, पण तिकीट मागितलं म्हणून कधीच विरोध केलेला नाही. शेवटी तरुण मुलांनी तिकीट नाही मागायचं तर कोणी मागायचं. एक मी सावंतवाडीच्या जनतेला सांगतो की जेवढे प्रकल्प आता मी आणलेले आहेत हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला मंत्रिमंडळात असायला लागेल किंवा कोकणचा एक गट तरी तिथं सक्रिय असायला लागेल. त्याच्यामध्ये पाणबुडीसारखा मोठा प्रकल्प आहे, अम्युजमेंट पार्कसारखा मोठा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर आताच मी ज्याचा उल्लेख केला ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा हब आहे. 10,000 मुलांना जर्मनीला पाठवायचं आहे. मोठे मोठे प्रकल्प आहेत. तसंच सिल्कचा प्रकल्प आहे जो संपूर्ण कोकणाचं चित्र बदलू शकतो. कोकणाचं चित्र बदलणारा काजूचा प्रकल्प आहे ज्याच्यामधून आपण काजूचा रस आणि काजूच्या उरलेल्या भागावर आपण त्याच्यापासून मीठ तयार करण्याचा प्रोजेक्ट करतो. हे सगळे मोठे प्रोजेक्ट आहेत. त्यानंतर हॅचरीचा प्रोजेक्ट आहे ज्याला तर सगळं CR-रेटचं क्लिअरन्स झालं आणि पर्यटनाची जवळजवळ 300 कोटीच्या आसपासची रक्कम ही आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याचा विकास हा पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय जोमाने करू. त्याच्यानंतर तरुण नेतृत्वाकडे आपण पुढची धुरा देऊन शेवटी आपल्याला आपली कामंसुद्धा पूर्ण करायला लागतात. आता बघा आपण अजून मी म्हटलं होतं 2 दिवसापूर्वी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सह्या होतील, अजूनही झालेलं नाही. मी आज रात्री परत मुंबईला जातो. शेवटी कुठल्याही परिस्थितीत मी कामं करून घेणार, सगळं मंजूर केलेलं आहे आणि मी प्रत्येकाचं हे पाठवलेलं आहे. गेळ्यातमधल्या 7-12 इश्यू करायला सुरुवात केलेली आहे. आंबोलीचे द्यायचे आहेत. त्याच्यानंतर पूर्वी इंडिगोने ही विमानसेवा चालवण्यामध्ये रस दाखवला होता तर त्यांना ते लायसन्स लवकरात लवकर दिलं तर नियमित सुद्धा सुरू होईल. कारण इंडिगो ही अशी कंपनी आहे की त्याची वेळेवर विमानं आणण्यासाठी त्यांची ख्याती आहे आणि त्यांनी हा रूट मागितलेला आहे. किंवा आपल्याकडे जी नवीन एक एअरलाईन्स झालेली आहे त्या गोव्यामधली ती एअरलाईन आहे त्यालासुद्धा तरी हे देण्यात यावं याच्यासाठी मी उद्याच निश्चितपणे मी आधीच सांगितलेलं आहे की युवकांनी माझी जी स्वप्न आहे ती पूर्ण करून दाखवली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जो आघाडीवर राहील तो माझा वारसदार आहे.